बीडच्या मसाजोग गावामध्ये ग्रामस्थांच्या जलसमाधी आंदोलनाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी ही मागणी आहे। मसाजोग गावाजवळील तलावामध्ये हे आंदोलन सध्या होत आहे। सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती। या हत्येला 23 दिवस उलटलेले आहेत, मात्र अद्यापही मारेकरी मोकाट आहेत। त्यांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी आता गावकरी हे आंदोलन करतायत। मसाजोग मधल्या मोठ्या प्रमाणात इथे महिला आलेल्या आहेत। महिलांचा लक्षणीय सहभाग इथे पाहायला मिळतोय। सामूहिक जलसमाधी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। गावकरी एकवटलेले आहेत। मुख्य आरोपींना पकडण्याची त्यांची मागणी आहे। लवकरात लवकर त्या मारेकऱ्यांना पकडा आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा करा अशी मागणी या ग्रामस्थांची आहे। आम्हाला न्याय द्या असं देशमुख यांच्या कुटुंबियांकडून बोललं जात आहे। सध्या ही दृश्य पाहतोय, सामूहिक जलसमाधी आंदोलन सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, जलसमाधी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि एक पाहिलं तर लक्षात येईल की मोठ्या संख्येने महिला सुद्धा उपस्थित आहेत। बरोबर आहे। मसाजोगचे गावकरी अत्यंत संतप्त झालेले। संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 23 दिवस लोटले तरी या प्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपी अद्यापर्यंत अटक झालेले नाहीत। त्यामुळे गावकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन घेण्याचा निर्णय घेतला आणि या आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली। आपण दृश्यामध्ये हे सगळं पाहू शकतो की महिला देखील गावाशेजारी असलेल्या एका धरणामध्ये उतरलेले आहेत आणि त्यांनी जलसमाधी आंदोलनाला सुरुवात केलेली। काल खरं तर या ग्रामस्थांनी प्रशासनाला आणि पोलिसांना निवेदन दिलं होतं आणि त्यानुसार त्यांनी आज सकाळी 10 मिनिटांपूर्वी आता आंदोलनाला प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे। पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलीस आणि प्रशासन त्यांच्याशी संवाद साधते, मात्र गावकरी आंदोलनावर ठाम आहेत। श्वेता, अगदी तर आपण हे दृश्य पाहतोय, मसाजोग मधली दृश्य आहे। जलसमाधी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती। 23 दिवस लोटलेले आहेत, मात्र अद्यापही 3 आरोपी मोकाट आहेत। त्यांना तात्काळ अटक करा, कठोर शिक्षा करा अशी मागणी या ग्रामस्थांची आहे। याआधी सुद्धा बीडमध्ये मोठा मूक मोर्चा निघालेला होता। सर्वपक्षीय नेते त्यामध्ये सहभागी झालेले होते। त्यावेळेला सुद्धा मोठ्या संख्येने गावकरी मोर्चामध्ये सहभागी झालेले आपण पाहिलेले होते। हातामध्ये काळे झेंडे घेऊन, काळ्या फिती बांधून महिला सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या होत्या आणि आज आता जलसमाधी आंदोलन मसाजोगचे ग्रामस्थ करतायत। त्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने इथे मसाजोगच्या महिला पाहायला मिळत आहेत। आम्हाला न्याय द्या आणि तात्काळ मारेकऱ्यांना अटक करा ही त्यांची प्रमुख मागणी आहे। काल या संदर्भात त्यांनी निवेदन दिलेलं होतं आणि आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे ठेवण्यात आलेला आहे। सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे आणि त्याला लवकरात लवकर अटक करा।